काही दिवस असे असतात जे वर्षातून एकदाच येतात आणि योग्य प्रकारे साजरे केले तर आयुष्याची दिशा बदलू शकतात। 22 जानेवारी माघी गणेश जयंती। हा फक्त सण नाही, हा श्री गणेशांचा जन्मदिन आहे। माघी गणेश जयंतीचे रहस्य। पुराणांनुसार माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला भगवान गणेशांनी महाकट विनायक रूपात अवतार घेतला। म्हणूनच हा दिवस सर्व गणेश भक्तांसाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो। हा दिवस कधी आहे? 22 जानेवारी 2026 गुरुवार, माघ शुक्ल चतुर्थी। या दिवशी केलेली पूजा 100 पटीने फळ देणारी मानली जाते। एक चूक करू नका। अनेक लोक या दिवशी फक्त गणपतीसमोर दिवा लावतात आणि एवढंच पुरेसं समजतात, पण नाही, या दिवशी एक छोटी कृती मोठा आशीर्वाद देऊ शकते। सकाळी हे नक्की करा। पहाटे लवकर उठा, पाण्यात थोडे तीळ घालून स्नान करा, लाल किंवा पिवळे कपडे घाला, मनात गणपतीचे स्मरण करा। घरच्या घरी साधी पण प्रभावी पूजा। मातीच्या गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा, पूर्व किंवा उत्तर दिशेला बसा। एक दिवा, एक अगरबत्ती, दुर्वा आणि तिळगुळाचा नैवेद्य हे पुरेसं आहे। हा एक मंत्र जरूर म्हणा, फक्त 21 वेळा म्हणा, ओम गंग गणपतये नमः। हा मंत्र अडथळे दूर करतो, मन शांत करतो, कामात यश देतो। तिळाचा खास उपाय। या दिवशी तीळ आणि गूळ भगवान गणेशांना अर्पण करा, कारण तीळ गणपतींना अतिशय प्रिय आहेत। तिळाचा नैवेद्य दाखवणाऱ्या व्यक्तीच्या घरात क्लेश टिकत नाहीत असं मानलं जातं। व्रत आणि चंद्रदर्शन। शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवा। संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर व्रत सोडावे। हा काळ मानसिक शांतीसाठी खूप लाभदायक असतो। कुणासाठी हा दिवस खास आहे? ज्यांच्या आयुष्यात अडथळे आहेत, ज्यांचं काम होत नाही, ज्यांना आर्थिक ताण आहे, विद्यार्थी, व्यापारी, नोकरी करणारे, सगळ्यांसाठी माघी गणेश जयंती नवीन सुरुवातीचा दिवस आहे। शेवटचा गुपित उपाय। या दिवशी गरजू व्यक्तीला तिळगुळ दान करा। हे दान कर्मशुद्धी करतं, ग्रहदोष शांत करतं, गणपती कृपा वाढवतं। समारोप। लक्षात ठेवा, गणपती बाप्पा फक्त मूर्तीत नाहीत, ते तुमच्या श्रद्धेत आहेत। 22 जानेवारीला मनापासून एक प्रार्थना करा, बाप्पा नक्की ऐकतील। तुमच्या घरी माघी गणेश जयंती साजरी करता का? कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा। अशाच भक्तिमय आणि उपयोगी व्हिडिओजसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। गणपती बाप्पा मोरया, मंगलम मूर्ती मोरया।